महाराष्ट्र बाजारपेठेने खरंच खूप छान केलं आमच्यासाठी, की एकदा महिन्यातून एकदा असा हा कार्यक्रम होत राहतो. सगळाच कार्यक्रम एकदम छान. गणपती उत्सव, दिंडी सगळं आवडलं. आम्ही धमाल केली, नाचलो पण आम्ही पण. महाराष्ट्र बाजारपेठेला तर देतच आहात भरपूर प्रेम आणि तेवढंच प्रेम सक्षमाला सुद्धा द्यायचंय बरं का. त्याच्यामुळे नवीन नवीन लोक येऊन देत आणि ते म्हणजे आपला मॉलच तयार होणार, सुपर मार्केट होणार आहे, म्हणजे कुठे जायची गरज नाही. खूपच छान. टाळ्या जरा टाळ्या मॅडमसाठी. तर वारसा असंच हा जन्मोजन्मी असं पिळून पिळून असं चालत आहोत, हेच खूप छान वाटत आहे. थँक्यू महाराष्ट्र बाजारपेठ, थँक्यू सक्षमा. म्हणजे मला जेवढं टेन्शन होतं ते इथे येऊन माझं सगळं टेन्शन गेलं आणि मी रिलॅक्स झालेली आहे. खूप आठवणी, जुन्या आठवणी पण म्हणजे ताज्या झाल्या. जे खेळत होतो आम्ही ना लहानपणी, तर खूप मस्त आणि चांगला प्रोग्राम, टेन्शन फ्री. त्यांचे खूप खूप आभार. त्यांच्यामुळे आम्हाला हा सगळा कार्यक्रम अनुभवायला भेटलेला आहे. आपली बाजारपेठ सक्षमा. थँक्यू. नमस्कार, एमएपी कटेमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आहे तरुणा बोरीशा आणि आपण आज आलोय श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे, दादर येथे. आणि आपण आज इथे आलोय वारसा. वारसा म्हणजे सगळे सण इथे साजरा करणार आहेत, त्यासाठी आपण इथे आलोय. मग चला, आज आपल्याला महाराष्ट्र बाजारपेठच्या सभासद महिलांनी, कौतिक सरांनी सगळ्यांना फ्री पासेस दिलेत ते वारसा फंक्शनसाठी. मग आपण त्यांना जाऊन विचारत त्या लोकांना कसं वाटलं इथे येऊन. आणि तुम्ही बघू शकता इथे भरपूर शांत आहे, पण शांत थोड्या वेळासाठी, कारण आता सगळ्या महिला आतमध्ये एन्जॉय करतात. थोड्या वेळाने इथून सगळे उतरणार, तेव्हा तुम्ही इथला क्राऊड आणि गर्दी बघू शकणार. मग चला पटपट माझ्यासोबत सगळ्यांना विचारू त्यांची मज्जा, त्यांचा आनंद, त्यांचा एन्जॉय. म्हणजे महाराष्ट्र बाजारपेठच्या महिला आम्हाला भेटले, त्यांना विचारू आपण त्यांनी इथे येऊन कसं वाटलं. आजचे जे सण वगैरे येणार आहे आपले, ते परत त्यांनी जागृत करून दाखवले, ते तुम्हाला लोकांना बघून कसं वाटलं. अक्षरशः आम्ही वारी इथे एन्जॉय केली, मंगळागौर एन्जॉय केली. खूप इतकं सुंदर ना की सगळे सण आम्ही आत्ताच साजरे केले आणि असंच साजरं करावं नेहमी. त्याने छान वाटलं. त्यांना प्रोत्साहन आहे माझ्याकडनं. आता सण येणार आहे ना, मग त्याच्या आधीच तुम्हाला लोकांना वन केलं बघा, हे सगळे सण येणार आहे, विसरू नका, आहे ना मॅम. आम्हाला खूप आवडला हा कार्यक्रम. हा, म्हणजे उठून जावंसच वाटत नाही. सगळे उत्सव सण बघायला मिळाले. हे बघा, इंटरव्ह्यू झाले तरी सुद्धा लोक बाहेर पडायची इच्छा नाही त्या लोकांना. आपण अजून इच्छा नाहीये. तिथेच बसलेत तुम्ही. हा, मग काही वस्तू मिस नको व्हायला म्हणून. हो हो. मॅम, तुम्हाला कसं वाटलं आज आजचा वारसा. दिंडी वगैरे छान झाली. दिंडी पण छान झाली. सर्वात मेन तुम्हाला काय आवडलं. दिंडी दिंडी आवडली, विठोबाची. तुम्हाला कसं वाटलं आजच्या पूर्ण शो मध्ये. तुम्हाला एक कुठली छान वस्तू तुम्हाला आवडली असेल तर ते काय. साईबाबांची पालखी आणि आपलं दात्यावरचं गाणे ओव्या वगैरे घातलेल्या त्या छान वाटलं. हो, आणि परत आणखीन आपलं काय म्हणतात ते मंगळागौर. अच्छा. आणि आपला हा जो कॉन्सेप्ट आहे महाराष्ट्र बाजारपेठ, आणि त्याच्यामध्ये आला प्लस झाले आता सक्षमा, मग आपल्याला हे सगळे पासेस तिथून आपल्याला फ्री आले आहेत ना. मग ते कौतिक सरांना आपण काय सांगणार. त्यांचे खूप खूप आभार. त्यांच्यामुळे आम्हाला हा सगळा कार्यक्रम अनुभवायला भेटलेला आहे आणि आम्हाला प्रोत्साहन देतात. महिलांनी कसं पुढे जावं. आपल्या पाठीशी आपले भाऊ आहेत आणि भाऊच्या मागे बहिणी आहेत आपले. नाही नाही, त्यांची मिसेस आहे अनुजा मॅम, त्यांना पण दोन शब्द काय बोलणार. त्यांचाही खूप खूप आभार आहेत आमचे, की त्यांनी महिलांसाठी हा कार्यक्रम सक्षम करून दिलेला आहे. आणि असेच त्यांचा त्यांचं तुम्ही शो करा आणि आम्हाला फ्री पासेस देत राहा. एन्जॉय करू. एन्जॉय पण करू आम्ही पण आहे. आणि खूप खूप आभार. त्यांनी 2-3 वेळा पिकनिक्स वगैरे पण स्पॉन्सर केलेले आहेत. छान वाटतं त्यांच्याबद्दल बोलून. स्टार लोकांना पण आपल्याला भेटायला संधी भेटते. लास्ट शो मध्ये आलेले का. लास्ट शोला हो, मागे होती मी एका कार्यक्रमाला. स्टार बरोबर फोटो काढायला भेटले होते. भेटतं फक्त फक्त महाराष्ट्र बाजारमध्येच. महिलांना ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी वेळ काढायला वेळ हा राहतच नाहीये. आणि आज हा स्पेशल वेळ काढून आम्ही सगळ्या महिला इथे उपस्थित आहोत. हे महाराष्ट्र बाजारपेठेने खरंच खूप छान केलं आमच्यासाठी, की एकदा महिन्यातून एकदा असा हा कार्यक्रम होत राहतो. आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रमाचा जो वारसा उत्सवाचा जो निर्माण केलेला हा कार्यक्रम खूप सुंदर आहे. कारण की आजच्या धकाधकीच्या जीवनात आम्ही आमचे सण पण विसरून गेलेलो आहोत. ते सण इथे आम्हाला आमच्या डोळ्यासमोरून जे येत आहेत ना, असं वाटतं की जाऊन नाचावं, एन्जॉय करावा. खूप छान, मस्त, खूप आवडला आम्हाला प्रोग्राम. थँक्यू सो मच. आज वारशामध्ये हे लोक आले, त्या लोकांनी भरपूर डान्स गाणे सगळे बघितले. हे लोकांना प्रत्यक्ष आपण विचारू त्या लोकांना इथे येऊन कसं वाटलं. तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन. आज जो डान्स कार्यक्रम होता ते आपल्याला पासेस दिलेत महाराष्ट्र बाजारपेठच्या कौतिक सरांनी सगळ्यांना फ्री मध्ये. सगळ्यांनी पैसे भरत कोणी नाही नाही नाही, आम्हाला फ्री
फ्री मध्ये ना. मग कसं वाटलं तुम्हाला आजचा कार्यक्रम? हा कार्यक्रम एकदम सुंदर होता आणि आमचा स्वयंसिद्धा मंडळातर्फे पण होता हा कार्यक्रम. त्यामुळे आम्ही आम्ही सगळ्या त्यांना मस्त आणि एकदम म्हणजे पारंपरिक दाखवलं. म्हणजे तुम्हाला सांगते मंगळागौर, गणपती बाप्पा हे सगळे म्हणजे विसरत चालले ते मस्त प्रथा अशी दाखवली म्हणजे सगळे सण जे विसरत आले ते परत त्या लोकांनी असं दाखवले. आणि कसं वाटलं आपण मॅडम? दाखवायला पाहिजे. कसं वाटलं तुम्हाला? एकदम छान वाटलं कारण आमच्या कौतुक सर आम्हाला आज सगळं दाखवत असतात त्याच्यामुळे प्रोग्राम चांगलं होतं आणि सगळा वारसा म्हणजे आपलं मराठी जपणूक दाखवली याच्यामध्ये सगळी. वारसा विसरत आलेले त्यांना परत जागृत केलं. आणण्यात आलेलं आहे. हे आमच्या स्वयंसिद्धा मंडळाचं पण हे काम चालूच असतं, त्यामुळे आम्हाला याचं माहिती आहे आणि हे चांगलं केलंय मंडळाने पण आणि कौतिक सरांनी पण, की जे झाका बंद होत चाललेलं आहे ते पुढे येत चाललेलं आहे वारसा उत्सव या निमित्ताने. तर त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. आपल्या कौतिक सरांनी महाराष्ट्र बाजारपेठ आणि सक्षमा दोघांना स्मर्श करून एक मोठा छान कॉन्सेप्ट आला, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हा हे सक्षमा पण छान आहे. आपल्या पण बाजारपेठेचं म्हणजे ऍड होत आहे, एक लॉन्च झालेली आहे आणि आपले नवीन नवीन आता शॉप बनणार आहे त्याच्यामुळे खरेदी पण होते. नवीन नवीन लोक येतील आता, ते पण छान आहे. आणि हा तर आताचा कार्यक्रम एकदम बेस्टच होता. मस्तच होता, प्रश्नच नाही. हा नाही, प्रत्येकाने जॉईन झालंच पाहिजे कारण का आपल्याला आता आपल्याला नवीन नवीन शॉप होणार आहेत आपले ओपन, त्याच्यामुळे नवीन नवीन लोक येऊन देत आणि ते म्हणजे आपला मॉलच तयार होणार, सुपर मार्केट होणार आहे. म्हणजे कुठे जायची गरज नाही, तिथेच यायचं, तिथेच वस्तू आपल्या घ्यायच्या, म्हणजे दुसऱ्या शॉप मध्ये जायची गरज नाहीये. मस्त आहे सक्षमा, पण सगळ्यांनी जॉईन होणं हे गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता भरपूर महिला इथे आल्या, त्याला सगळ्यांना भरपूर छान आनंद आला. आपण अजून 2-3 महिलांना विचारू. मॅडम तुम्हाला कसं वाटलं आज इथे येऊन? मला एकदम सुंदर वाटलं, एकदम छान वाटलं. असं वाटतं मी पण करावं, पण मला एकदम छान वाटलं. पण मी पण एकदम सुंदर नाचली. मला बघून एवढं आनंद झालाय, बघून नाच बघून एकदम मस्त. थँक्यू थँक्यू थँक्यू. मी स्वतः केला. तुम्ही बघितलं, तुम्ही भरपूर तिथे छान डान्स करत होते, एवढा आनंद घेत होते तुम्ही आणि तुमचा लोक पण एवढं छान वाटतोय ना खरं म्हणजे. थँक्यू एक जरा थँक्यू. झलक दाखवा ना. एक ठुमका मारून दाखवा ना. ये है हमारे महाराष्ट्र बाजारपेठ की महिला हो. खूपच छान. टाळ्या जरा, टाळ्या मॅडम साठी. थँक्यू 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 सो मच. थँक्यू. छान छान वाटलं. वारसा म्हणजे सगळं आपले मराठी सण सगळ्याला म्हणजे लक्षात आले त्याच्या वारसामुळे. सगळे सण वगैरे सगळं डान्स वगैरे सर्वात छान काय वाटलं तुम्हाला? सर्वात छान काय वाटलं आतापर्यंत? आता शो संपला, आता इंटरव्ह्यू आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय छान वाटलं? कुठला डान्स, कुठला गणपती? दहीहंडी, गोविंदा, आपले मंगळागौर सगळे सण मला छान वाटले. आठवणी देण्यासारखे झाले ना आठवण आली सगळ्या सणांची इथे आल्यावर. आता सण येणार आहे ना, म्हणजे तुम्हाला आठवण करून दिली असं. सण येणार. सगळ्यात जास्त आम्हाला पालखी आवडली. पालखी आवडली मॅडमला, सर्वात जास्त पालखी आवडली. ह्या मॅडमला काय आवडलं आपण विचारूया. मॅडम तुम्हाला काय आवडलं? मला गणेश उत्सव पालखी खूपच आवडलं, अतिशय सुंदर आणि मराठी संस्कृतीची ओळख झाली आणि आपण किती इन्व्हॉल्व होतो नाही होतो, तर आतापासून असं वाटतं की आपण प्रत्यक्षात इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. खरं म्हणजे म्हणून तर हा कॉन्सेप्ट छोटा मोठा आपण ठेवतो की जे महाराष्ट्र बाजारपेठच्या महिला आहेत, अजून नॉर्मली महिला आहेत, त्या लोकांना हे जागृत करायसाठीच आहे. संस्कृती दुरावलेली आहे, ती लोकांनी एकत्रित येऊन हा सगळ्या फुगड्या घालणं, नाचणं, उत्सव करणे, उत्सव मनवणे हे लोकांना अजून जमत नाहीये कारण सगळेच बिझी असतात. जागृत करायसाठीच हे कॉन्सेप्ट आहे. जागरूक व्हायला पाहिजे आणि फारच सुंदर मजा आहे. थँक्यू. तुम्हाला कसं वाटलं? सगळा कार्यक्रम एकदम छान, गणपती उत्सव, दिंडी सगळं आवडलं. आम्ही धमाल केली, नाचलो पण आम्ही पण. त्या मॅडमनी इतके सुंदर कपडे छान वेअर केले, खूपच छान. किती वर्षाचं वय आहे? 72 रनिंग आहे. तुम्हाला बघून कोण सांगणार आहे तुमचं 72 आहे ते? एन्जॉय केला तुम्ही? का दुखतं तरी पण नाचले. असंच पाहिजे. थँक्यू. असं नवीन पिढीमध्ये असं बघायला गेलं तर हे सगळं वारसा आहे ना हा संपत जात होतं, पण आज जो प्रोग्राम ठेवलेला आहे हा एक नवीन पिढीसाठी एक उत्साहित आहे की आपल्याला हा जपायचा आहे. तर वारसा असंच हा जन्मोजन्मी असं पिळून पिळून असं चालत आहोत. हेच खूप छान वाटत आहे. थँक्यू महाराष्ट्र बाजारपेठ, थँक्यू सक्षमा, थँक्यू. जे आताची पिढी जी विसरत चालली आहे त्या लोकांसाठी हा छान संधी आहे. मॅम तुम्हाला? मला पण आजचा प्रोग्राम बघून आणि सगळं ऐकून वगैरे एकदम एन्जॉय झालं. मी माइंड फ्रेश झालं माझं आजचं.
म्हणजे मला जेवढं टेन्शन होतं ते इथे येऊन माझं सगळं टेन्शन गेलं आणि मी रिलॅक्स झालेली आज. हे सरांच्या मनामध्ये होतं की सगळ्या महिला एकदम टेन्शन फ्री होऊन इथे एकदम आनंद करायला हवे. मॅम तुम्हाला कसं वाटलं? खूपच छान वाटलं. जसं आपले वर्षाचे पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम असतात आणि मी लहानपणी हा खूप एन्जॉय केलेला आहे. त्याच्यामुळे मला ते आठवत होतं, सगळं आठवत होतं. असं वाटत होतं की तिथे जाऊन करावं. हा, अशी इच्छा झाली आणि खूप आनंद एन्जॉय केला. मी तिथेच बेगड्या पण केल्या. आठवण झाली मला. मी उठून तिकडे राहवलं नाही, त्या चेअरवरच मी करत होते आणि खूप खूप मस्त वाटलं. आपले हे वर्षाचे जे सण आहेत ना, खूप आठवणी, जुन्या आठवणी पण म्हणजे ताज्या झाल्या. जे खेळत होतो आम्ही ना लहानपणी, तर खूप मस्त आणि चांगला प्रोग्राम, टेन्शन फ्री. तो एक दिवस आपण टेन्शन फ्री आलो एकदम. टेन्शन फ्री. इथे कसलं टेन्शन नाही, म्हणजे त्याच्यामध्ये मन एकदम आपलं गुंतलं. रमलं गेलं एकदम. हा, कुठली आठवण नाही झाली. त्या कार्यक्रमामध्ये मन पूर्ण गुंतलं गेलं आणि खूप मस्त वाटलं. खूप एन्जॉय केला. खूप छान. आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ. आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ. आपली बाजारपेठ, महाराष्ट्र बाजारपेठ. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. सक्षमा, तिचा मार्ग, तिची प्रगती. 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 थँक्यू. ताई आमच्या सोबत आज आहे आमच्या मेन मॅडम प्रोड्युसर. मॅडम तुमचं नाव काय? श्रुती परब. श्रुती परब मॅम आमच्या सोबत आहे. त्यांना विचारूया आज आपण, त्यांनी जो हा कार्यक्रम रचलाय त्यांना इथे कसं वाटलं? किती आमच्या सगळ्या महाराष्ट्र बाजारपेठच्या बायका आलेल्या, महिला आल्या, त्यांच्यासोबत त्यांना कसं वाटलं? एन्जॉय किती केला त्यांनी? कारण ते प्रत्यक्ष एवढं छान शब्दामध्ये बोलत होते ना. आज त्यांचा आपण आवाज ऐकू. त्यांना कसं वाटलं? महाराष्ट्र बाजारपेठेबद्दल मी म्हणायला गेले तर आज 1.5 लाखाच्या वरती आज महिला सभासद आहेत. पण कदाचित आपल्याला हा हॉल छोटा पडला, कारण शिवाजी मंदिरची कॅपॅसिटी ही 750चीच आहे. अजून आपल्या अर्ध्या निम्म्या बायकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचायचा बाकी आहे. आणि बाजारपेठेबद्दल म्हणाल तर आता महाराष्ट्र बाजारपेठेतल्या तर सगळ्यांना त्याबद्दल माहितीच आहे. आता सक्षमा ही नवीन जी संस्था सुरू केली आहे ती महिलांना सक्षमीकरणासाठी. तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिला ही सक्षम असतेच. अहो, देशाचा कारभार महिला चालवते, तर मग सक्षमाचं काय आपण म्हणू. पण सक्षमा कशासाठी आहे हे मात्र सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. तर ही संस्था फक्त नाच गाणी मजा मस्ती करण्यासाठी नाहीये, हे मुळात सगळ्यांनी लक्षात घ्या. तर प्रत्येकाला ही नाच गाणी करण्यासाठी, उत्सव साजरे करण्यासाठी आणि स्वतःचा आनंद लुटण्यासाठी लागतात ते थोडेफार पैसे खर्च करावे. आपल्याला छान छान ज्वेलरी घ्यावी लागते, आपल्याला छान छान साड्या नेसाव्या लागतात. मग त्यासाठी पैसा लागतो की नाही? मग तो कुठून येणार? तर सक्षमा जॉईन केल्यावर येणार. सक्षमाचं महत्व काय, त्याची महती काय, आणि आपल्या दांडगे सरांच्या मनामध्ये ही संकल्पना आली कुठून की महिलांना 2 पैसे मिळावेत आणि त्यातून स्वतःचा त्यांनी उदरनिर्वाह करावा. तर हे जाणून घेण्यासाठी जरूर बाजारपेठेच्या आमच्या कार्यालयाला संपर्क करा, तिथे येऊन भेटा. तुम्हाला सविस्तर सगळी माहिती अगदी व्यवस्थित सांगितली जाईल. व्हिडिओद्वारे तुम्हाला थेट तर कळणार नाही, त्यामुळे तुम्हाला यावं लागेल भेटण्यासाठी. आणि त्याचबरोबर वारसा उत्सवाचा हा कार्यक्रम देखील पाहायला आपल्याला यावं लागणार. आज आपल्याला कौतिक दांडगे सरांनी हा कार्यक्रम दिला, त्याबद्दल सगळ्यात अगोदर पूर्ण आमच्या टीमतर्फे मनपूर्वक त्यांचे आभार, अगदी मनापासून आभार. सरांकडे अजून उत्तरोत्तर प्रगती होत राहू देत, भरपूर महिला येऊ देत, आम्हाला भरपूर कार्यक्रम देऊ देत आणि प्रत्येक महिला ही सक्षम झालेली बघायचं स्वप्न हे कौतिक दांडगे सरांनी त्यांचं लवकर पूर्ण होऊ देत, एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेल. आणि वारसा उत्सवाबद्दल काय वाटलं हे तर तुम्ही आता व्हिडिओ पाहिल, म्हणजे तुम्ही दाखवणारच आहात थोडासा, पण त्याच्यातून पण थोडासाच, कारण सगळं दाखवलं तर कसे येणार बरं बाकीचे प्रेक्षक. त्यामुळे थोडासाच बघा आणि त्याची उत्कंठा निर्माण करा आणि ह्या कार्यक्रमाला जरूर या. आणि तसंच सक्षमाला जसं बाजारपेठेला आपण पाठिंबा दिलात तसंच सक्षमाला सुद्धा भक्कम पाठिंबा द्यायचा आहे. आणि हे अख्खं आपलं महाराष्ट्र, आपला भारत देश फक्त महिला सक्षमीकरणाने भरून टाकायचंय, असा चंगच बांधा आता. या मॅडमनी थोड्या शब्दामध्ये भरपूर त्यांनी शब्द व्यक्त केले. जेवढे सुंदर ते दिसत आहेत ना शब्द, तेवढे त्यांचे छान आहेत. श्रुती मॅडमनी ते सगळं सांगितलंच आहे. आणि जसं आता वारसा उत्सवाचा कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम इतका सुंदर आहे की पूर्ण म्हणजे आपला सणांवरती, सणाच्या आधारित आहे. तर सगळ्या प्रेक्षक रसिकांना एवढी विनंती आहे की हा खूप छान कार्यक्रम आहे, तर सगळ्यांनी कार्यक्रम बघायला यायचंय, एवढीच विनंती करते आणि धन्यवाद देते. आणि श्रुती मॅडमनी ते सगळी माहिती दिलेलीच आहे, त्याच्या मी आता काय बोलणार त्याच्यामध्ये. म्हणून सगळ्यांचं खूप खूप आभार आणि कौतिक दांडगेंचं पण खूप खूप आभार.
वारसाला सुद्धा खूप पाठिंबा द्या. महाराष्ट्र बाजारपेठेला तर देतच आहात भरपूर प्रेम, आणि तेवढंच प्रेम सक्षमाला सुद्धा द्यायचंय बरं का. तर तुम्ही बघितलं असेल, सगळ्यांची बाईट ऐकली असेल सगळ्यांना, इथे किती आनंद आला, किती मजा आली. इथे थोड्या आधी तुम्ही बघितलं ते भरपूर महिला होते, आता त्यातले एकही नाही, कारण ते सगळे शो बघायला आतमध्ये गेले. आणि 5-10 मिनिटांनी हा शो संपणार आहे. तर लोकांची मज्जा एन्जॉय तुम्ही ते सगळ्या पूर्ण युट्यूब मध्ये तुम्ही बघू शकता. असेच छान छान कार्यक्रम एमबीपी गट्टा करतच असतो, महाराष्ट्र बाजारपेठ स्पॉन्सर करतच असतात, आणि त्या सोबत आपल्या सक्षमा सुद्धा जॉईन झालाय. आणि असे छान छान व्हिडिओ बघायसाठी तुम्ही एमबीपी गट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.